आपण ना जास्तीत जास्त जिन्नस बनवून विकू, म्हणजे लोणची मुरवळ्या तर आहेतच, पण गोधड्या पण चांगल्या कामी येतील. बघते किती आहेत. उमा, आवळे आणि सखू, आजी आवळे धुवून कसे पुसते याकडे नीट लक्ष द्यायचं. ते ठाऊक आहे बाप्पा मला. अगं तुला ठाऊक आहेच, पण त्यात पण एक कला असते आणि ते त्यात धसमुसळेपणा नाही चालायचा. चला मी निघतो. मी आजपासून जरा अधिकचं काम करायला घेतलंय. म्हणजे मोलाचं. अहो तुम्ही दुसऱ्यांकडे राबणार? काही इलाज नाही उमा, आणि कोणतंच काम लहान नसतं ना ग. आज जीवादादा आले होते रावळात. त्यांना बोलू तर ते लगेच काम द्यायला कबूल झाले. निघावं लागेल. मुलाचं काम म्हणजे? मोलाचं काम म्हणजे जे पडेल ते काम. म्हणजे लाकूड फाटा फोडणं असू दे, चर खणून देणं असू दे, किंवा शेतातलं तण काढणं असू दे. जी कामं आपण आपल्या घरासाठी, आपल्या शेतासाठी करतो, ती कामं मोलासाठी करायची. सगळ्यांची तयारी आहे माझी. पण शेवटी कामाची तयारी असणं आणि प्रत्यक्षात दुसऱ्यांच्याकडे मान खाली घालून काम करणं, यात फरक आहे रे बाबा. तू करशीलच रे. पण आमच्या जीवाला इथं अवघड वाटतंय रे. असं काय करतेस उमा? सखू, तुझी आई सुद्धा कमाल करते बघ. इतकी वर्ष ती स्वतः घरासाठी राब राब राबते. तू कधी तुझ्या आईला निवांत बसलेलं बघितलंयस? बरं, घरासाठी ती स्वतः राबतेच, पण घराला हातभार लावा म्हणून लोणची, मुरावळे, गोधड्या, बाळंत विडे, आणखी आणखी काय काय करते ना. आणि आज पहिल्यांदा मी घराबाहेर कामाला चाललोय तर डोळ्यात पाणी. हे बघ उमा, दिलेल्या मुदतीत कर्जफेड करायची तर एरवी न घेतलेले निर्णय आत्ता घ्यावे लागतील. भिक्षा वाढ ग माये, माये भिक्षा वाढ ग माये. अरे तू अंगणात इथवर आलास? अरे गर्जना करणारच होतास ना, मग बाहेरूनच करायची. परत जरापर्यंत हाक आली असती तुझी. बाहेर हो आधी, बाहेर हो. काही मिळणार नाहीये तुला. चल बाहेर हो, निघ.
नी मामी 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 मामी, आम्ही कोण आहोत ते ओळखलं का? तुम्ही ते काय दिवसा डोळे आलात? हो हे घरातच आहेत आणि आमच्या दादांचे कान तर अति तिखट आहेत. हो तुम्ही कशाला आलात? मी येणारच होते. अहो ठाऊक होतं म्हणून तो आलो. हो पण ते आता बाहेर आले आणि त्यांनी तुम्हाला बघितलं तर तुम्हाला ओरडणार, मालकाला उभं ठेवलं म्हणून त्याच्याला गोर लावून घेत आहे. या बघा, नाही ओरडणार, बसतो मी इथं. हो मी पाया पडते तुमच्या. तुम्ही कामाचं बोला आणि इकडे निघा असंच म्हणायचं तुम्हाला. हो दारात आलेला अतिथी देवासारखा असतो आणि तुम्ही मला जायला सांगतोय. जरा समजून घ्या ना. बरं घेतो समजून. सांगा शिवापाच्या कर्ज फेडचं काय झालं? शिवापाच्या कर्ज फेडचं काय झालं म्हणतो मी? हळू बोला, हळू हळू. हो तसं नाही, कर्ज फेड असं म्हणू नका हो. यांच्या कानावर तो शब्द आला ना तर हेच कर्ज फेडून टाकतील. कर्ज फेड नाही म्हणायचं मग काय म्हणायचं? राहुल सांभाळणारा माणूस. हा ते द्रोण पत्रावळ्या पण देतात ना, मग जावई बापूंच्या पत्रावळीचं काय झालं असं म्हणा. लईच लपवा छप्पी आहे तुमच्याकडं. बर शिवप्पाच्या पत्रावळीचं काय झालं? देतोय का येतोय शरण समजायलाच पाहिजे. ते कसले कर्ज फेडतायत? म्हणजे पत्रावळ्या देतायत. नकोच द्यायला, मला पत्रावळी नकोच आहे. मला सखू हवी. आमे कोणाशी बोलतेस ग? आले. हो हे आले. येऊ दे की. हो हे आले. आले. निघा ना तुम्ही, निघा इथून. कोणाशी बोलतेस काय? हा बघा ना दळभद्री माणूस. किती वेळा मी त्याला सांगितलं की काही मिळलं नाही तुला, जा इथून निघून, पण घुटमळतच बसलाय. ए जा इथून, जा म्हणते ना. अगं आता आलाय ना, दे त्याला काहीतरी. अगं अशा गरीब अडलेल्या नडलेल्या लोकांना द्यावं, मदत करावी. अरे परमेश्वराच्या कृपेने आपल्याला 2 वेळ भरपूर आहे, पण यांना कोणीतरी दिलं ना तरच मिळतं. आणि अशा लोकांची दुआ आपल्या घरदाराला उपयोगी पडते. जा पाणी घेऊन ये जरा. अगं जा पाणी घेऊन ये. सांगावं लागतं का तुला? माझं म्हणणं हेच आहे, हेच सखूला सांगावं लागत नाही. बाबा बसा, तुम्ही बसा. अहो बसा बाबा, बसा. इथे कुठे बसता? आत सावलीत बसा. नाही नको. कशाला? परत मला सारवून घ्यायला लागेल. हो चला पाणी या. हा आणि लवकर पाणी पी आणि चल निघ इथून. तुला काही पत्रावळ्या वगैरे मिळणार नाही आता. हा चल चल निघ चल. भामे, कधी कधी माझा आहे ना दाट संशय होतो की तुला खूळ लागले. आता पत्रावळ्या वगैरे कशाला लागतील त्यांना? त्यांना पटकन भिक्षा दे, की तोपर्यंत दादांना चाटण देतो. अहो
सखू तुमचीच होणार. मी आहे ना सगळं जिथल्या तिथे करायला. पण तुम्ही असले विकेचे डोहाळे नकाव लावून घेऊ. तुम्ही बाशिंग बांधायला घ्या. या बाशिंग गुडघ्यालाच बांधून तयार आहे. फक्त लग्नाचा दिवस येई पतूर सखू वाड्यावर आली पाहिजे आमच्या नित्य नियमानं. हो, मी सखूकडे जाते. आत्ता जाते. हा, पण तुम्ही आता इथून निघा हो. येतो आम्ही, निघतो. ए महाजन, कोणी हाक मारली का आता मला? नाही, तुम्ही काय आता असे खूळ लागल्यासारखे बोलताय. कसले कसले आवाजच येतात तुम्हाला. बरं, मी काय म्हणते, मी जरा सखूकडे जाऊन येते. म्हणजे त्या घराकडे पण लक्ष ठेवायला पाहिजे ना, नाही का? वा, डोक्यात प्रकाश पडला म्हणायचा. जा जा, झाला तर तुझ्यात सुधारच होईल त्यांनी. हो, सुधार होईल ना. सखूचं मालकीण होणं म्हणजे सुधारच नाही का? मला जेवढं डिवचाल तेवढं सखूचं वाड्यात लग्न पक्का. उमे, हा, मी आवळे धुवून आले ग. आणि मला सांग, आप्पांनी काय सकाळी खाल्लंय की नाही? नाही हो, हे काय त्यांच्यासाठीच न्यारी बांधते. आणि बुवांच्या भाकऱ्या पण झाल्यात, सखू बरोबर पाठवून देते. सखू, ए सखू, सखू इकडे ये ग बाळा जरा. काय ग माई? अगं बुवांच्या भाकऱ्या झाल्यात, तेवढ्या पोहोचवून घे. हे घे. गेले पावली लगेच परत आहे. आणखीन जिन्नस पोहोचवायचे आहेत, नाही तर जाशील तिकडच रमशील. नाही ग आजी. आली ग मी. सखू वाटेत दिसली तर तशीच मालकाच्या वाड्यावर पाठवते. सखू, ए सखू, गुळ पाणी आण बाई थोडं. काय तापलंय बाहेर. अगं बाई, केवढासा खडा. बहिणी थांबा, आणते मी मोठा खडा. हो अगं बाई, हंस. नाही नाही, मी गंमत करत होते. नाही म्हणजे आता बरोबरच आहे म्हणा. आता काटकसरच करावी लागणार ना. पै पै जमवून फेडावं लागणार आहे ना आता कर्ज. मुदत दिली आहे ना मालकांनी. काल मेला इथं सांगून गेला आणि लगेच सकाळी तुला कसं काय कळलं ग? काय कावळ्याच्या गळ्यात चिठ्ठी बांधून मालक तुला कळवतो की काय? उमावंच, मी म्हणलं मी चांगलं इथे येऊन जरा तुमची उमेद वाढवीन, पण नाही राहिलं. अहो बहिणी, राहिलं तर राहू दे. उमे, तू काय गप्पा मारत उभी राहिलीस? तुला पण जायचं आहे ना? चला ते. हो आलेच. मी पण येते. बुवा आजोबा, मला सांगा, आज तुमचा उपवास नाही ना? का रे बाबा, तुला माझ्या उपवासाची आज का काळजी लागली आहे? अहो तसं नाही, उपवास नाही म्हणजे तुम्ही भाकर खाणार. तुम्ही भाकर खाणार
पण त्या पूर्वी तुमच्यासाठी भाकर घेऊन येणार. असं होय. येणार 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 आमची सकुताई, पण ती येईपर्यंत तू बस की झोपाळ्यावर. नाही नाही, नग नग, आम्ही खास आपल्या पुरीसाठी बनवलाय. माझं काम झोका द्यायचं. तुला आवडत नाही का झोक्यावर बसायला? तसं नाही, रानात मॉप झोके घेतो. या फांदीवरून त्या फांदीवर, या फांदीवरून त्या फांदीवर, या फांदीवरून वानरासारखा, या फांदीवरून त्या फांदी. तू इथे काय करतोस आणि असं उड्या का मारतोस? मी करते काम आणि तू करणारच काम. बघा लगेच पुरी फुगली. बुवा आजोबा, जरा 9वी पर्यंत मी येईन, तुम्हाला भाकऱ्या देईन आणि पटकन पळून जाईल. झुल्यावर बसायला वेळच नाहीये. अरे बापरे, एवढी कसली घाई? मला की नाही उमाई, आप्पा, आजी यांना खूप मदत करायची. आम्हाला 9वी पर्यंत मालक आजोबांचं कर्ज फेडायचंय ना, म्हणून खेळायला सुट्टी. सोहर, मी नाही येणार, पण कुणी नाही येणार तर झाकत झालं की. ते कसं? मला एकट्याला झुल्यावर बसायला मिळेल. बुवा आजोबा, मी भाकर ठेवून येते. बुवा आजोबा, मी येते. मला वाटलं पांडू येईल माझ्या मदतीला, पण जाऊ दे. शिवप्पा, तुझ्याच्याने काम होईल असं वाटतंय ना? आता माझ्या घरासाठी करतोच की, आता तुमच्यासाठी करतोय, पण आपलं घर समजूनच करतो. खरंय, कर कर, काही हरकत नाही. फक्त जाताना जे छोटे तुकडे, तो सगळा भुगा जरा बाजूला ठेव. नाही, येणाऱ्या जाणाऱ्याला लागायला नको तस. होय. अरे हरिये हरिये हरिये, बघ की रे. अय्यो, बघ की रे, तो शिवप्पा काम करतोय की रे. मुलाला लाकडं खुडतोय. अरे काय ही वेळ आली? अरे मग काय वेळ आली ते त्याला ऐकून येऊया की रे. मालक पडक खुश होतील की रे. जा 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 जा, लवकर जा की रे, जा. ए नारू, अरे सोपान्या, ए नारू या इकडे. बघा की मजा. अरे नानिया ये की. बघा अयो अयो, बघा तरी डोळ्यात साठवून ठेवा म्हणतो मी. ए जीवाने नवीन घडी आणलाय की हो, मोलाने काम करायला म्हणतो मी. अहो बघा तर, सोहळं घालून देवाची पूजा करणाऱ्याच्या हातात कुऱ्हाड की हो. आणि हो, लाकडावर नाही हो, पूर्वजांच्या पुण्याईवर घालतोय की हो, गाव म्हणतो मी. काय ये आली शिवप्पा. बघा, यातून शान व्हा. कर्ज थकवलं तर ध्येय येते. अरे पण याला झपणार आहे का अंग मेहनत? अरे तेच बोलतोय की रे शिवप्पा. अरे छाती फुटेल की रे तुझे कष्टाने म्हणतो मी. सोडून दे रे तू, करायला जाशील एक आणि होईल एक.
पडशील की रे खाली. येईल की रे मिरगी, तुला म्हणतो मी. शकुताई, या घ्या तुमच्या गोधड्या. द्या. ताई पण म्हणतीस आणि आहोजो बी करतीस. अहो, अजून जिभेला वळण लागलेलं नाहीये ना, लागेल हळूहळू. तुम्ही गोधड्या बघा ना, लेकीच्या सासरी पाठवायच्या आहेत ना. मी बघीन त्यानंतर. तू आधी बस बघू. अशी उभी नगर हाऊस. काय उरक आहे ग तुझ्या हाताला? 2 दिवसात झाल्या. रात्रंदिवस राबलीस वाटतं. तर मी पण अगदी हेच म्हणत असते उमावंसांना. तब्येत महत्वाची. पण त्यांचं काय आहे, हात रिकामा राहिला तर हाताला मुंग्याच येतील असं वाटतं त्यांना. त्यामुळे सतत काम करत असतात. खायची दगाक नाही, राहायची चिंता नाही. कर्जाचा डोंगर डोईवर असताना तर काय असतं. अहो, लेकीच्या सासरी ओल्या हळदीचं लोणचं, मोरवळा काही पाठवायचं आहे का? आणि सांगे सुद्धा चालतील ना, आवडतील त्यांना. इश दे की मग. विणीला कशा पाय टोचल, आवडलच. आत्ता या गुदड्या घेऊन जाते आणि बाकी समजा मी ते सखू बरोबर पाठवते ना. हा, उमाई, मी आले. बघा आलीच सखू. सखू इकडे ये. सखू, शकू मावशींच्याकडे जिन्नस पोचवायचे बरं का. लई गुणी पोर हाय. मावशी मावशी करत माझ्या घरी येते ना, अक्षी चांदण्या लुकलुक करतायत असं वाटतं. सखू, शकू मावशी तुझं एवढं कौतुक करतायत आणि तुझे गाल का असे फुगलेले? काय झालं? काय नाही उमाई, पांडू आहे ना एकटाच झोपाळ्यावर बसेल असं म्हणाला. मला आता वाटलं की तू आता म्हणेल की का त्याला नावं ठेवतेस? तो तुझ्या आधी येऊन आजीला मदत करतोय. कोण? पांडू इथे आलाय? अगं पांडू, तुम्ही बसा गप्पा मारत. मी जरा कामाचं बघते. तू इथे आलास आणि काम करतोयस? मग तू समजली काय? मला पांडू आहे मी, पांडू. तू काम करणार आणि मी खेळत नाही, झुलत झुलत बसवाय. वाढ वाटेल काय मला? ए, भरा भरा काम करा, गप्पा मारत बसू नका. बरणी पुसून घे. आई गो, आई गो बिचारी. किती लहान लहान वय आहे त्यांची. खेळण्या बागडण्याच्या वयात ही कामं करावी लागतात. मामी, कर्ज फिटलं की आम्ही खेळूच की. काय रे पांडू? होय, अशी गोड हसलीस की साजरी दिसतीस तू.